तर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू आहे आणि त्याच पाठोपाठ नाशिकच्या देखील पालकमंत्रीपदावरून वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळतं। नाशिकचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार सर्वाधिक असल्यानं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर नाशिकचा प्रश्न सोडवण्याचंही आव्हान उभं ठरलंय। एकीकडे मंत्री गिरीश महाजन तर एकीकडे छगन भुजबळ या दोघांचीही पालकमंत्रीपदाची जी इच्छा आहे ती त्यांनी व्यक्त केली आहे आणि यांच्या इच्छेचा आदर करत आता मुख्यमंत्री कुणाकडे पालकमंत्री पद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे। पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही। 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन। एक आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो, 7 आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा। साहेब आपण इच्छुक आहात? राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते कुणाला मंत्री करायचं, कुणाला राज्यमंत्री करायचं, कुणाला पालकमंत्री करायचं आणि कुणाला कुठली खाती द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्यांचा असतो। हे आजपासून नाही, ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आहे। मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहे, ते त्याबद्दलचा निर्णय घेतील। आता बातमी पाहूयात राज्यातील पावसाची। कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यभरामध्ये चौफेर मुसळधार पाऊस बरसलाय, तर विदर्भ मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। वादळी वारे आणि शेतामध्ये पाणी साचलंय आणि मोठा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तातडीनं भरपाईची देखील मागणी केली जाते। तर दुसरीकडे कोकणात देखील पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। जगबुडी, वाशिष्ठी आणि कुडावळे या नद्यांना पूर आलाय। अनेक ठिकाणी पुराचं पाणी नदीकाठच्या परिसरामध्ये शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय। दापोलीमध्ये तर कुडावळे नदीला पूर आल्यामुळे दापोली मंडणगड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचं चित्र देखील तसंच आहे। मुसळधार पाऊस तिथेही पडलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड, नांदगावसह इतर भागामध्ये देखील जोरदार पाऊस बरसलाय। तर जळगावमध्ये हतनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। या धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। तर धरणगाव तालुक्यामध्ये पिंपरी नदीला देखील पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। उत्तर महाराष्ट्राबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस झाल्यानं नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे धरणांच्या जलसाठ्यामध्ये देखील वाढ झाल्याचं चित्र आहे। तर राज्यभरात सर्वदूर मुसळधार पाऊस पडलाय आणि मुसळधार पाऊस बरसल्यानं धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे, पण गोंदिया, इटिया, डोह धरण भरून वाहत आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। तर त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात देखील महत्त्वाचं धरण म्हणजे हतनूर धरण। मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाल्यानं धरणाचे 14 दरवाजे उघडले आहेत आणि विसर्ग सुरू करण्यात आलाय। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलाय। धरणाचे सर्व 6 दरवाजे 1.5 फुटांनी उघडण्यात आलेले आहेत। तर कोयना धरणातून 12,100 इतका क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आलाय। पावसाचा जोर वाढल्याने आणि कोयना धरणातून पाणी सोडल्याने कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे। त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात देखील 2 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय। नदी नाल्यांना मोठा पूर आला असून हजारो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी आणि हळद यांच्यासह भाजीपाला पिकाचं देखील होत्याचं नव्हतं झालंय। पीक नुकसानामुळे शेतकरी देखील मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। या शेतकऱ्यांना शासनानं विशेष मदत पॅकेज देण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं मोठा कहर केला आहे। वाशिम जिल्ह्यातील ज्या काही मुख्य नद्या आहेत
पैनगंगा, अडाण, पूस, कास, उतावडी यासह अनेक जे काही नदी नाले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तसेच अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये प्रचंड पाणी साचलेलं आहे. या अतिमुसळधार पावसामुळे आणि नदी नाल्यांच्या पुरामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीमधील खरीपाच्या सोयाबीन, कपाशी, तूर, हळद तसेच भाजीपाला पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. अगोदरच शेतकरी मोठा निसर्गाच्या या संकटामध्ये अडकलेला असताना पुन्हा हे नवीन संकट आल्यामुळे शेतकरी आता अर्धमेला झाला आहे. या शेतकऱ्याला उभारी घेण्यासाठी एखादं वेगळं पॅकेज देण्याची गरज आहे. कारण जे काही नियम आहेत नुकसान भरपाईचे त्यामधून या शेतकऱ्यांची जे काही नुकसान झालं ती भरपाई होणार नाही. यासाठी राज्य सरकारनं एक वेगळं कुठलं तरी पॅकेज वाशिम जिल्ह्यासाठी करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तेव्हाच हा शेतकरी या मोठ्या संकटातून उभारी घेऊ शकेल आणि त्याला त्याचा पुन्हा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मदत होऊ शकेल. माझ्या समेत काही शेतकरी आहे ज्यांचं या पावसामुळे आणि नदीच्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. मला सांगा दादा. कालपासूनच्या सततच्या संततधार पावसामुळं आमच्या पिकाचं होतं ते नव्हतं होऊन गेलं आणि आमचं पीक अक्षरशः तुम्ही पाहू शकता भुईसपाट झालं, पाण्याशी धूळ मिळून गेलं. नेमकं सोयाबीन चरपाटावर असताना आम्ही समजायचो आमचा पोत्याचा माल चांगले भरायचे आणि पोते आमच्या घरी यायचे. परंतु असं पाहत असताना आता आम्हाला घरी सोयाबीन सोंगून न्यायची गरजच पडली नाही. पूर्ण होत्याचे नव्हतं होऊन गेलं. जवळपास हजारो हेक्टरवरील आमची जमीन पूर्ण जमीनदोस्त होऊन गेली, पूर्ण पाणीदोस्त होऊन गेलेली. मला सांगा दादा, खूप नुकसान झालं कारण शेतामध्ये प्रचंड पाणी. भरपूर पाऊस झाल्यामुळे नुकसान अति झाले. ड्रीप वगैरे पाईप असे बरेचसे नाल्यामुळे वाहून गेले पुरामुळे. बाकी आता काय सांगाल सरकारला? काय सरकारला वाशिम जिल्ह्यासाठी वेगळं पॅकेज द्यावं अशी आमची इच्छा आहे. तेव्हाच आम्हाला काहीतरी चांगली मदत होऊ शकते. खरंच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. शेती पिकांचं तर नुकसान झालं, मात्र या शेतीमध्ये जे काही साहित्य होतं त्याचंही अतोनात नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना जी काही आर्थिक मदत द्यायची ती भरीव द्यावी, ज्यामुळे शेतकरी खरंच पुन्हा आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी सक्षम बनेल. किशोर गोमासे, निर्दिले लोकमत, वाशिम. यासह नांदेड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झालाय. इसापूर धरणातून पाणी सोडल्यानं पैनगंगा नदीला पूर आलाय. हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि माहूर या 4 तालुक्यांमधील शेतीला याचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे. 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतो. आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी अनेक नदी नाल्यांना जो आहे की पूर आलेला आहे. आता मी आहे हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी या गावाजवळ. पैनगंगेचं हे पात्र आहे. पैनगंगा खूप लांब आहे, मात्र इथपर्यंत म्हणजे जवळपास 5 ते 7 किलोमीटरपर्यंत पैनगंगेचं जे पुराचं पाणी या शेतात शिरलेलं आहे. हजारो हेक्टर शेत याच्यामध्ये बाधित झालेले आहेत. पैनगंगा नदीला कालपासून पूर आलेला आहे. अजूनही पूर काही ओसरलेला नाही आहे. इसापूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. त्यासोबतच मुसळधार पाऊस देखील सुरू आहे. त्यामुळे पूर काही अजून ओसरलेला नाही आणि शेतीचं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. फक्त हा एक हिमायतनगर तालुका म्हणूनच नाही तर हदगाव असेल आणि किनवट असेल, माहूर असेल या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नदीकाठची जी शेती आहे ती खरडून अक्षरशः गेलेली आहे. 100% नुकसान जे शेतकऱ्यांचं झालेलं आहे. काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. मामा, काय पेरलं होतं? सोयाबीन पेरलं, हळद लावली, मूग आहे. या नदीच्या पाण्यामुळं आमची नुकसान झाली. धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले, याच्यामुळं आमची एवढी नुकसान झाली. किती गावांना फटका बसला असेल? येता इरसोनला बसला, जवळल्या गावाला, टेंभोर्णीला, दिघीला, घारापूरला, यातल्या जवळल्याच गावची अशा अतोनात नुकसान झाली. मुजीब शेख, न्यूज18 लोकमत, हिमायतनगर, नांदेड. तर अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात देखील सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील शिवमंदिर पाण्याखाली गेलंय. तर अकोला अकोट या मार्गावर गांधीग्राम येथे सध्या नवीन पूल बांधण्याचं काम सुरू आहे. उद्या श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असून अकोला शहरामध्ये एक मोठी पालखी आणि कावड यात्रा असते. त्यामुळे भाविकांनी नदीपात्राजवळ जाताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यामध्ये कुडावळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीला पूर आल्यानं दापोली मंडणगड या राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
दादर पुलावरून नदीचं पाणी वाहत असल्यामुळे गेल्या 3 तासांपासून इथली वाहतूक ठप्प झाली आहे.